नमस्कार. शिवव्याख्याते, शिवकथाकार अशी बिरुदं लावून महाराष्ट्रामध्ये शिवकथा सांगणारे आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्रावरती व्याख्यान देणारे अनेक जण तयार झाले. या तयार होण्यामागचं कारण सुद्धा असंच आहे. छत्रपती शिवरायांच्या रंजक कथा सांगून छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा प्रसार किती होईल माहीत नाही, पण यांच्या विस्तारलेल्या उदराचा निर्वाह मात्र उत्तम पद्धतीने होऊ शकतो. यासाठी अशा शिवव्याख्याते आणि शिवकथाकारांचं पेवच महाराष्ट्रामध्ये फुटलेलं आहे. या शिवकथा आणि शिवव्याख्यान हे केवळ उदरभरणासाठी नव्हे, तर अनेकांना जातीय द्वेष पसरवता यावा यासाठी सुद्धा हे सगळं चाललंय. छत्रपती शिवराय हे किती व्यापक होते हे सांगण्याच्या ऐवजी ते किती संकुचित होते असंच सांगून अनेक जण आपापलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. काही जणांना जातीला एकत्रित करून राजकारण करता येईल का आणि या राजकारणात आपल्याला यशस्वी होता येईल का असा विचार आहे. काही जणांना समुदायाचा नेता येता येईल का असा विचार येतो आहे. तर काही जणांना काही लोकांच्या विषयामध्ये अप्रीती पसरावी, द्वेष पसरावा अशी धारणा आहे. हेतू कोणताही असो, छत्रपती शिवरायांच्या न घडलेल्या कथा सांगून अथवा न घडलेले प्रसंग सांगून इतिहासाची मोडतोड करत त्याची मांडणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आणि याच्यामध्ये टाळूला भांगची गोळी चिटकवून तासन तास न घडलेल्या कथा शिवचरित्रात घुसवून सांगणारे बांडगुळे सुद्धा वाढलेले आहेत. अशा अनेक बांडगुळांनी या कथांची अशी काही मोडतोड करून ठेवली आहे ना, की आम्हाला खरी कथा कोणती आणि खोटी कथा कोणती हे लक्षातच येत नाही. शिवरायांच्या नावाने लोकांना भावनिक करायचं, काही मिथक कथा लोककथा म्हणून कथेमध्ये घुसडायच्या आणि त्यालाच इतिहास म्हणून सांगत राहायचं, हे आपल्याकडं जोरदार पद्धतीने सुरू आहे. मंडळी, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे षडयंत्र आहे पोट भरण्यासाठीचं. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे षडयंत्र आहे द्वेष पसरवण्यासाठीचं आणि हे षडयंत्र आहे आपलं दुकान चालविण्यासाठीचं. किती भ्रामक कथा सांगाव्यात. एक जण तर फार मस्त सांगतात. एक तरुणी रात्रीच्या अंधारात निघालेली होती. धावत धावत निघाली, तिच्या मागे गुंड लागले होते. ती गुंडांना घाबरून आपल्या चारित्र्याचं काय होईल असा विचार करून निघाली. ती तरुणी मुसलमान होती. धावत धावत निघाली आणि एका घराच्या आडोशाला रात्रीच्या वेळी थांबली. घरातल्या खिडकीचा पडदा असा थोडासा हल्ला आणि तिने घरात बघितलं. ते जे घरात बघितलं त्यावेळेला टकटक वाजवून तिने घरातल्या माणसांना आत घेण्याविषयी विनंती केली. त्या घरातल्या माणसाने तिला आत घेतलं. मग त्यानं विचारलं, बाई तुला याच घरात काय यावं वाटलं? तर ती म्हणाली, या घरात छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे. ज्या घरात शिवरायांची प्रतिमा असते त्या घरात स्त्रिया सुरक्षित राहतात. लोक टाळ्या वाजवतात. छत्रपती शिवरायांचा मावळा चाहता कधी स्त्री लंपट असत नाही, ही भावनाच मोठी सुरेख आहे. पण या अशा कथा इतक्या विचित्र पद्धतीनं सांगितल्या जाऊ लागल्या. अशीच एक कथा शिवरायांच्या विषयात घुसडली गेली. ती काय, कल्याणच्या सुभेदाराला पकडल्या गेलं आणि शिवराय म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर तर काय असे वदले छत्रपती, आम्हीही झालो असतो सुंदर वदले छत्रपती. म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडल्यावर तिची चोळी बांगडी करून पाठवणी करावी सन्मानानं असं सांगणाऱ्या शिवरायांनी आमची आई सुंदर असती, अशी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असं महाराज म्हणाले. महाराजांचं मोठेपण सांगण्यासाठी किती खोट्या गोष्टी सांगणार आहात. मातेसारखी बहिणीसारखी पाठवण करा असं महाराजांनी सांगितलं. आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो असली वाक्य टाकणाऱ्या माणसांनी तद्दन टाळ्यापिटू वाक्य टाकून छत्रपती शिवरायांचा अनादर करण्याचा प्रयत्न केला आहे का हे तपासलं पाहिजे. ही अशी अनादर करणारी मंडळी, गल्लाभरू मंडळी का करतात हे असंच आहे बरं का. ते धीरेंद्र शास्त्रींनी बोललेलं वाक्य हे असंच आहे. लोककथातून मिथकांच्या मधून आलेलं आहे.
छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये काय भावना आली? नैराश्याची भावना आली. आणि त्या नैराश्यातून त्यांनी म्हणे आपलं राज्य कुणाला तरी देऊ केलं, सांगितलं हे सगळं सांभाळा. अरे, निराशा यायला छत्रपती शिवाजी महाराज लेचेपेचे नव्हते. हे कुठल्या तरी लोककथेत, मिथककथांच्या माध्यमातून पुढे आलं आणि तेच वाचलं परप्रांतात राहणाऱ्या लोकांनी आणि तेच सांगायला सुरुवात केली. ही मिथक आहेत. या अशा गल्लाभरू शिवव्याख्यात्यांनी पसरवलेली ही मिथक आहेत. ही खोटी वाक्य, सुंदर करण्यासाठीची खोटी वाक्य, कथा अधिक छान करण्यासाठीची खोटी वाक्य रुजवली गेली. छत्रपती शिवराय निराश होणारे नव्हते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांचं जे वर्णन समर्थ रामदासांनी करून ठेवलं ना, ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू. बघा समर्थांची वाक्य काय आहेत. निश्चय केलाय त्याचा महामेरू आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. श्रीमंत योगी, अखंड स्थितीचा निर्धारू, निश्चयाचा महामेरू आणि बहुत जनांशी आधारू. कुठे हो या ओळी आणि निराशाची ती भावना कुठे जोडली जाते? छत्रपती शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत. हा, 2 पावलं प्रसंगी माघार घेतली आहे. तह करून आपले किल्ले दिलेत आणि किल्ले परतही घेतलेत. शाहिस्त्याची बोटं छाटलीत, अब्जुल्ल्याचा कोथळा काढलाय, अनेकांना पराभूत करून पाठवून दिलाय, काही क्षणात माघार घेतली आहे. पण ते निराश नाही झाले, हताश नाही झाले. हे तो श्रींची इच्छा म्हणून स्वराज्य स्थापन करण्याच्या मागे लागले होते. आयुष्यात कधीही निराश न होणाऱ्या माणसांनी निराशा यावी आणि ते राज्य समर्थांच्या हाती स्थापन करण्याची ही मिथक कथा कोण बरं रुजवली असेल? बर, समर्थांनी स्वतः ज्यांचं वर्णन अखंड स्थितीचा निर्धारू असं केलंय, निश्चयाचा महामेरू असं केलंय, त्यांच्याकडून या अशा कथा पसरवल्या जातील? पण कुठून ना कुठून तरी समर्थांचा संदर्भ जोडायचा आणि त्यांना बदनाम करण्यासाठीची प्रक्रिया करायची, यासाठीचा हा सगळा विषय आहे. धीरेंद्र शास्त्री सारख्या कथावाचकांना मला सांगायचं आहे, आपण बालाजी महाराजांच्या भक्तीत तल्लीन झालेले आहात. धार्मिक कथा हा आपला उत्तम प्रांत आहे. धार्मिक कथा आपण सांगाव्यात. चिठ्ठी निकाल के, पर्ची निकाल के आपण भविष्य सांगावं. आपण धर्म कसा जगवावा, जागवावा ते सांगावं. पण माहीत नसलेल्या इतिहासाच्या गोष्टीत पडून आणि त्या सांगून विनाकारण विद्वेष पसरवेल अशा कोणत्या गोष्टी करू नये. कारण महाराष्ट्राचं वातावरण इतकं संवेदनशील झालंय की या संवेदनशील वातावरणामध्ये लोकांना जातीपातीमध्ये द्वेष पसरवायचा आहे. त्यामुळं धीरेंद्र शास्त्री सारख्या संतांनी हिंदुत्वाच्या गोष्टी करत इतिहासामधल्या न घडलेल्या गोष्टी सांगून विनाकारण द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळं धीरेंद्र शास्त्रींनी मांडलेले विषय त्याचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. पण त्यांना हाताशी धरून जर कोणी या अशा गोष्टी घडवणार असेल तर त्यांना मात्र हे सांगणं आवश्यक आहे की मिथक, लोककथा, भावनिक कथा यांचा बाजार मांडणाऱ्या या शिवव्याख्याते आणि शिवकथाकारांच्या वरती विश्वास न ठेवता शिवप्रभूंवरची आपली श्रद्धा अखंड ठेवावी. शिवप्रभू कोणी काहीही म्हणो आमच्यासाठी दैवत आहेत, राहतील. छत्रपती शिवरायांनी शिवप्रभूंच्या स्वतः तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये सांगून ठेवलंय की समर्थांच्या वरती प्रेम कसं ठेवावं, तो अभंगही मी तुम्हाला दाखवतोय, तोही बघा आणि लक्षात ठेवा. तुकारामांनी सुद्धा शिवाजी महाराजांना समर्थांच्या प्रती प्रेम ठेवावं हे कळवलं होतं. समर्थांचं शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम होतं, शिवाजी महाराजांचं समर्थांच्या वरती प्रेम होतं. त्या प्रेमाला गुरु, शिष्य, ज्ञान देणारा, मोठा या असल्या चौकटीत न बांधता ते प्रेम होतं
तो स्नेह होता, ती आपुलकी होती, एवढंच समजणं आवश्यक आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज